नक्षल स्मारकावर तिरंगा फडकावल्यानं छत्तीसगड येथील मुनेश या तरुणाची नक्षल्यांनी अगदी क्रूर हत्या केली। स्वातंत्र्य दिनी छत्तीसगड येथील या तरुणानं त्याने इतर आदिवासी सहकाऱ्यांसोबत नक्षल स्मारकावर राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि त्यामुळे नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली आहे। या प्रकरणी आता छत्तीसगड पोलिसांकडे तपास करण्यात येतोय। दरम्यान छत्तीसगडमधील बिनागुंडा गावातील या घटनेबाबत नागपूरच्या जनसंघर्ष समितीच्या दत्ता शिर्के यांनी संताप व्यक्त केला। आणि हा व्हायरल केलेला व्हिडिओ नक्षलवाद्यांच्या हातात सापडल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी जनता अदालत बोलवली आणि त्या अदालतमध्ये याच्यावर पोलीस मुखबिर आहे म्हणून अशी कारवाई करून त्याची हत्या करण्यात आली। ही खूप दुर्दैवी बाब आहे अशा प्रकारची हत्या करणे, कारण ते स्मारक नसतं तर ते एक भयभीत करणारं प्रतीक असतं आणि त्या प्रतीकावर कुठे आपला झेंडा फडकवत आहे ते हे चुकीचं नाही आहे, कारण स्वातंत्र्य दिवस साजरा करणं हा प्रत्येकाचा या भारतीय नागरिकांचा हक्क आहे आणि हे या तरुणाने केलं म्हणून त्याची हत्या झाली। ही घटना खूपच क्लेशदायक आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतोय।